नमस्कार मित्रांनो, आपण आलो आज रोहन दादाच्या कॅन्टीनला. दादा काय बनवत आहे? दादा आज कांदा पोहे बनवत आहेत. दादा कांदा पोहे बनवत आहे का आज? हो. वा. दादा काय काय टाकलंय कांदा पोह्यांमध्ये? सर्व कांदा, मिरची, जे आयटम टाकतो आपण. तर टमाटो वगैरे टाकता का तुम्ही त्यामध्ये? नाही, काय काय नाही आवडत नाही टोमॅटो. अच्छा. बघा मस्त असे कांदा पोहे बनवत आहेत दादा आता. आणि त्यांच्याकडची एक व्यक्ती आहे ते म्हणजे आमचे श्याम. हे बघा श्याम बऱ्याच वर्षापासून दादांकडे कामाला आहेत. आणि ही दादांची आमच्या कॅन्टीन आहे. कॅन्टीन आपली भिंगारी MSCBला आहे. छान आहे कॅन्टीन. आणि दादांचं जरा काम चालू आहे. प्लेट्या लावलेल्या आहेत. कांदा पोहे आपले दादांचे तयार झालेले आहेत. बघा किती छान रेसिपी केलेली आहे. मिरची आपल्या लागून तयार झालेल्या आहेत आता. तर दादा याच्यावरती काय टाकणार तुम्ही? बारीक शेव आहे. जी शेव आपण नेहमी वापरतो ती याच्यासाठी चिवड्या वगैरे मध्ये ती शेव येणार. शेव टाकणार आता. आणि दादा कांदा लिंबू असेल का? लिंबू टाकतो. लिंबू टाकतील त्यावरती. आणि कोथिंबीर वरती येईल. दादा किती वर्ष झाली इथं? किती वर्ष तुमच्या कॅन्टीनला झाली दादा? जवळजवळ 60-70 वर्ष झाली असतील. 60-70 वर्ष झाली. म्हणजे वडिलांच्या पासून असेल ना ही कॅन्टीन तुमची? हो. कोथिंबीर छान कापत आहेत बारीक अशी. दादा काय काय असतं इथं नाश्त्याला सकाळी? वडापाव, भजी, मिसळ, वडा उसळ, बुर्जी पाव, आमलेट पाव. आणि लंचला काय असतं दादा? जेवायला शाकाहारी राईस प्लेट, चिकन राईस प्लेट, अंडा कढी राईस प्लेट सर्व. अच्छा. चमचे झालं आता चमचे टाकणार दादा. मित्रांनो ही कॅन्टीन आहे आमच्या रोहन दादाची. आपला भिंगारीला कॅन्टीन आहे. छान छान अशा रेसिपी दादा बनवतात. सगळ्यांना देत असतात. एकदम छान अशी रेसिपी बनवतात दादा. बघा भिंगारी MSCB बोलल्यानंतर ही पंचमुखी मारुती मंदिरपासून सरळ यायचं आपला. आणि MSCBच्या आतमध्ये आहे. समर्थ कृपा कॅन्टीनचं नाव आहे. आणि हे बाबा त्यांचे यांनीच कॅन्टीन सुरुवातीपासून चालू केली. आणि त्यांचा वारसा आता त्यांचा मुलगा लहान हा चालवत आहे. मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आता की यायचं कसं ते. हा एक ऑफिस आहे भिंगारीचा. इथून निघाल्यानंतर डायरेक्ट डाव्या साईडला त्यांची कॅन्टीन आहे. आणि चला दाखवतो तुम्हाला कॅन्टीन कुठे आहे. ही त्यांची कॅन्टीन आहे छोटीशी. 60 वर्षापासून चालवलेली कॅन्टीन आहे. छान कॅन्टीन अशी चालवतात. किचन एकदम त्यांचं साफ असतं. मित्रांनो जेवण एकदम स्वादिष्ट असतं इथं.